नमस्कार मित्रांनो, आपल्या तुमच्या दत्तात्रय स्पिरिच्युअल ज्ञान ह्या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी पितृदोषाचे लक्षण सांगितले आहे. त्या लक्षणांनी आपण हे समजू शकतो की आपली भौतिक उन्नती होत का नाही. जर त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला एक जरी लक्षण तुमच्या घरात किंवा तुमच्या जीवनात जाणवत असेल तर त्यावर मी उपाय सांगणार आहे. पण इथे एक लक्षात घ्या की पितृदोष लागतो कसा व पितृ दूषित होतात कसे हे पहिले जाणणे गरजेचे आहे. चॅनेलवर जर कोणी नवीन श्रोते व्हिडिओ पाहत असेल त्यांनी तो व्हिडिओ पहिला पाहावा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मित्रांनो, समजा मी उपाय सांगितला आणि तो तुम्ही अंमलात आणला किंवा तुम्ही तो उपाय केला तर तुम्ही पितृदोषातून मुक्त व्हाल. पण परत तुम्ही त्याच चुका पुन्हा कराल तर पुन्हा पितृदोष उत्पन्न होऊ नये त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये पितृदोष कसा लागतो व पितृदूषित होतात कसे त्याची काही थोडी कारणे आपण पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा. पितृदोषाबद्दल एका व्हिडिओमध्ये कव्हर करता येत नाही आणि अर्धवट माहिती ऐकून तुम्हाला सुद्धा त्याचा फार उपयोग होणार नाही. या व्हिडिओ नंतर जो व्हिडिओ मी बनवेल त्यामध्ये 3 ते 4 उपाय असणार आहेत. पण तत्पूर्वी पितृदोष कसा उत्पन्न होतो ते पाहणे गरजेचे आहे. आज लाखो रुपये खर्च करून सुद्धा प्रपंचात प्रगती होत नाही किंवा मानसिक समाधान किंवा प्रपंच सुरळीत चालवण्यासाठी लागणारा विवेकपणा त्याची कमतरता असणे. यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. यात तुमचे हित लपलेले असू शकते किंवा आपली कोणती चूक झाली असावी ते समजेल. चला तर मग सुरुवात करू आजच्या नवीन विषयाला. मित्रांनो, माणूस जिवंत असेपर्यंत आपण त्याची किंमत करत नाही. ते चालू शकते, पण मृत्यूनंतर त्या माणसाच्या वासनेला म्हणा किंवा आत्म्याला आपण पाहू शकत नाही. म्हणून त्यांचा आदर करणे महत्वाचे होते. त्यातही जर तो मनुष्य आजारी पडून मृत्यू पावला असेल तर त्याच्या पोटूची सेवा घरात तुम्ही करू शकता. पण जर एखादा व्यक्ती ऍक्सिडेंटनी किंवा आत्महत्या करून जीव गेला असेल किंवा त्याचा खून झाला असेल, अशा व्यक्तीचा फोटो घरात पुजल्याने दोष उत्पन्न होत असतो. म्हणून त्यांची पूजा घराच्या बाहेर करावी, कारण त्या व्यक्तीचा पंचप्राणातून सुटका झालेली नसते. आणि ते पंचप्राण ह्याप्रमाणे आहेत: समान, प्राण, उदान, अपान आणि व्यान. म्हणजे त्यांची सुटका निसर्गाच्या नियमाच्या उलट झालेली असते. म्हणून त्यांची वासना जिवंत असते आणि म्हणूनच ते भटकत असतात. त्यावरती खूप काही बोलण्यासारखे आहे, ते जाणून तुम्ही तुमची प्रगती करू शकता, पण व्हिडिओ खूप मोठा होईल. असो, आपण विषयाकडे वळू. बघा, ज्या व्यक्ती आजारी पडून मृत्यू पावतात त्यांच्या मृत्यूवेळी त्यांची ह्या पंचप्राणातून हळूहळू सुटका होत असते. मग ती व्यक्ती वापरत असलेल्या वस्तू नष्ट करणे हे आपले कर्तव्य बनते, कारण ते त्या वस्तूशी बांधले गेलेले असतात. मृत्यू पश्चात त्यांची 13व्या पर्यंतची विधी काही लोक 3ऱ्याच दिवशी उरकतात. जरी सर्व विधी लोकांच्या हिशोबाने किंवा सोयीनुसार केली तरी शास्त्रानुसार 13 दिवस किंवा 40 दिवस अन्न घरात करू नये किंवा शिजवू नये. पण आज वस्तुस्थिती बदलली असल्यामुळे लोक असे वागतात व असले नियम पाळत नाहीत आणि मग त्रास होतो. बघा, माणसाच्या मृत्यूनंतर आता चौक भरणीसारखे प्रकार तयार झाले आहेत, ज्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीला पित्रामध्ये विलीन होता येईल किंवा विलीन करता येईल. यासाठी हा खटाटोप आहे. अहो, जरा एक गोष्ट लक्षात घ्या की मृत्यू झाला तर त्या व्यक्तीची गती खूप स्लो होती. जिथे आपल्यासाठी 365 दिवसाचा 1 वर्ष असतो, तर त्या मृत झालेल्या व्यक्तीसाठी तेच 1 वर्ष म्हणजे 1 दिवस असतो. मग जर गरुड पुराणात असे वर्णित आहे तर आपल्या असल्या कर्मकांडाने त्यांना आपण कसे पित्रात विलीन करू शकतो यावर विचार करा. मोठमोठे तपस्वी पण त्यांना पित्रात स्थान देऊ शकत नाहीत वेळेआधी. अन याप्रमाणे एखादी स्त्री गर्भधारण करते आणि 9 महिने 9 दिवस ते बाळ शरीराची योग्यता प्राप्त होईपर्यंत गर्भात राहते. तसेच एक मनुष्य मृत्यू पावल्यानंतर त्याची प्रेत संस्कारात गणना होत असते. म्हणून त्यांना वर्ष श्राद्धानंतरच पित्र म्हणून बोलले जाते. तोपर्यंत ते प्रेत योनीत असतात आणि तुमची श्रद्धा किंवा तुमचा जीव त्या व्यक्तीवर असेल तर तुम्ही चौक भरणी करू शकता. आणि त्यातही आपण वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत आपण पूजापाठ व्यवस्थित करत नाही. कारण काय तर सुतक. अहो, मुळात इथंच आपण चुकी करतो.
मृत झालेल्या व्यक्तीसाठी हरिभजन, दान धर्म किंवा घराच्या बाहेर कुळदेव किंवा कुळदेवी यांची सेवा त्या मृत व्यक्तीच्या नावाने करा. बघा किती मोठा चमत्कार होईल तो. पण लोक व्यवस्थित विधी करत नाहीत किंवा त्यांना विधी माहीत नसणे यामुळे दोष उत्पन्न होत असतो. अज्ञानाने हा दोष उत्पन्न होतो हे एक कारण झाले. आता या पुढचा दोष बघू. पितरांचे शरीर हे वायव्य स्वरूपात असते किंवा काही पितरांचे शरीर हे आकाश, अग्नी, वायू या 3 घटकांनी बनलेले असते. त्यामुळे आपल्या घरात होत असलेले शुभ मंगल कार्य किंवा वाईट कार्य असो त्यावर त्यांचा प्रभाव होत असतो किंवा म्हणा की त्यांचा एक प्रकारचा अधिकार असतो. समजा एखादा व्यक्ती जो तुमच्यावर जळत असेल किंवा तुमची प्रगती होऊ नये यासाठी किंवा तुम्हाला त्रास देण्यासाठी तुमच्या घरात वाईट शक्तीचा प्रवेश करवतो, त्यासाठी सर्वात आधी त्यांना तुमच्या मुख्यद्वाराला अशुद्ध करावे लागते. आणि पितृस्थान मुख्यद्वाराच्या जवळ असते. अर्थात मुख्यद्वार अशुद्ध झाले की पितृ अशुद्ध होतात आणि त्यांना अशुद्ध करण्यासाठी स्मशानी तंत्र क्रिया केल्या जातात, ज्यात मृत गायीचे मांस किंवा कोणत्याही मांसाचा उपयोग करून तुमच्या मुख्यद्वाराला त्याचा स्पर्श करवला जातो. आणि या प्रकारचे कृत्य करणारे लोक खूप नीच प्रवृत्तीचे असतात. त्यांना असले कृत्य करताना जरा सुद्धा भीती किंवा माणुसकी वाटत नसते. त्यात त्यांना सहाय्य करणारे त्यात जे जाणकार तांत्रिक असतात किंवा ज्यांच्या अंगात देव देवी संचार करतात ते हे करतात. आणि हे कार्य कधी करतील? ज्यावेळी तुमच्या घरी एखादा फंक्शन असेल तेव्हा. अर्थात घरात लग्न असेल किंवा घरात कोणतेही शुभ कार्य असो ज्यात तुम्ही लोकांना निमंत्रण देता त्यात हे केले जाते. आता ह्या पुढचे लक्षण. ज्या घरात संस्कारयुक्त पूजापाठ होते किंवा नॉर्मल जरी घरात पूजापाठाचे नित्यम पाळले जातात आणि त्या घरातली स्त्री असो किंवा पुरुष असो आणि ते कोणत्या तरी परजातीत पळून जाऊन विवाह करत असेल, समजा मुस्लिम धर्मात किंवा इतर जातीत लग्न केले असेल जिथे तुमच्या कुळाच्या विपरीत वागत असतील, तर आपले पित्र खूप दूषित होतात किंवा कुठे ना कुठे पित्र राग धरतात. कारण असे कृत्य केल्यामुळे त्या स्त्रीचा किंवा पुरुषाचा होरा हा दूषित झालेला असतो. आणि अशा अवस्थेत जर ते घरी माघारी आल्यानंतर मुख्य द्वारावर किंवा घरातल्या प्रत्येकावर दूषित परिणाम होत असतात. अशा वेळी त्यांना घरात घेणे उचित नसते. पण तरीही तुम्हाला त्यांच्यावर प्रेम किंवा दया येत असेल तर त्यांना बाहेरच भेटा. आणि जर त्यांना घरात यायचेच असेल तर त्यांना घरी न आणता बाहेरच्या बाहेर एखाद्या तीर्थस्थळी घेऊन जाऊन शुद्धीकरण करावे, मग घरी आणावे. त्याने पितृ दूषित होणार नाहीत किंवा पितृदोष लागणार नाही. बघा, पुरुष आणि स्त्री हे एकमेकांना पूरक असतात आणि ह्यांनी आपल्या कुळ परंपरागत चालत आलेल्या मर्यादाच्या रेषा ओलांडल्या की पितृ दूषित होतात. आपले चरित्र शुद्ध ठेवणे महत्वाचे असते. चरित्र शुद्ध राहिले नाही तर त्याने पितरांना कष्ट होत असते आणि मग त्यांना कष्ट झाले की ते तुम्हाला कष्ट देतात. आणि जे कोणी करणी काळी जादू करून आपल्या घरात प्रेत सोडतात त्या प्रेतांना आपले पित्र सहाय्य करतात. ते कसे पहा. तुम्हाला ते काही मार्गाने पहिले आपल्या काही परिस्थितीने दाखवण्याचा प्रयत्न करतात, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तरीही तुम्ही त्याकडे दुर्लक्षित करता. मग ते असे करणे चालू करतात. बघा, असे तुम्ही कुठे ना कुठे पाहिले असेल की आपल्या घरातली व्यक्ती आपल्याला सुधारवण्याचा प्रयत्न करते आणि आपण त्यांचे ऐकत नाही. तेव्हा जो बाहेरचा व्यक्ती असेल तो बोलतो की मी तुला मदत करतो, त्याने तुझी माणसे सुधारतील. असे कधी ना कधी तुम्ही पाहिले असेल एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा तुम्ही जीवन जगत असताना कुठे ना कुठे असा अनुभव तुम्हाला पाहायला मिळाला असेल. अहो, पित्र ज्यावेळी आपल्या सोबत असतात तेव्हा आपल्या करणीला किंवा काळ्या जादूला घरात घुसू देत नाहीत. म्हणून त्यांची शुद्धता ठेवणे गरजेचे असते. आता यानंतरचे कारण. तुम्ही चुकून न कळत निश्चित वस्तूला स्पर्श करता. अर्थात ज्या वस्तूला शिवायचे नसते त्या वस्तूला शिवले असता उत्पन्न होणारा पितृदोष. बघा, ज्यावेळी नको त्या ठिकाणी जाणे किंवा ज्या ठिकाणी मांसयुक्त उतारा टाकला असेल त्याच्यावरून जाणे, अर्थात त्याला ओरडून जाणे, अशा प्रकारचे कृत्य झाल्याने आणि अशा अवस्थेत आपल्या घराचे मुख्य द्वार ओरडून घरात प्रवेश केल्याने पितृ दूषित होतात आणि काही दिवसांनी
काही महिन्याने तुम्हाला त्याचे परिणाम दिसू लागतात. म्हणून जेव्हा तुम्ही कधी असे बाहेरून घरी येता त्यावेळी घरात एंट्री करण्याआधी गोमूत्र शिपडावे किंवा हातापायावर पाणी घ्यावे. जरी न कळत असे एंट्री झाली आणि काही शारीरिक परिणाम जाणवत असेल आणि डॉक्टरला दाखवूनही रिपोर्ट नॉर्मल असेल तर पित्तासंबंधी उपाय केला पाहिजे. ह्या थोड्या गोष्टी मी तुमच्या समोर ठेवल्या आहेत, पण अजून बरीच कारणे आहेत जे मी यूट्यूबवर स्पष्टपणे बोलू शकत नाही. असो मित्रांनो, ह्या थोड्या गोष्टींनी तुम्ही अंदाजा बांधून पुढे चालावे. मागच्या व्हिडिओमध्ये याप्रमाणे श्री गुरुदेव दत्त लिहून मला प्रतिसाद दिला, तसेच या व्हिडिओला श्री गुरुदत्त लिहून प्रतिसाद द्या. आणि पुढचा व्हिडिओ पितृदोषाचे निवारण करण्यासंबंधी मी टाकणार आहे, तेव्हा चॅनेलला फॉलो करा. असो तुम्ही श्रोते खुश आणि मस्त राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.